राज्यामध्ये सध्या चर्चा आहे ती व्हाईट कॉलर हनी ट्रॅप प्रकरणाची. नेते, अधिकारी आणि ज्यांना लोक फॉलो करतात, आदर्श करतात, अशा अनेक व्यक्ती या ट्रॅप झाल्यामुळे गोंधळ वाढलाय. आणि त्यामध्ये आता एका मंत्र्याचं नाव घेऊन त्याच्या एक समर्थकावरती गुन्हा दाखल झालाय. सत्ता, पैसा, राजकारणी आणि वासना यांचा मसाला असलेली ही स्टोरी एखाद्या वेबसिरीजलाही लाजवेल अशी आहे. चला तर बघूया हनी ट्रॅपमध्ये ए टू झेड नेमकं काय घडलंय. पहिली तारीख 16 जुलै. राज्याच्या राजकारणात आणि माध्यमांमध्ये हनी ट्रॅपच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक आणि ठाण्याचा विषय होता. विशेषतः नाशिक दौऱ्यावर असणाऱ्या एका मोठ्या नेत्यानेच पत्रकारांना हे गप्पा मारताना सांगितलं असं स्पष्ट झालंय. दिनांक 17 जुलै, काँग्रेस नेते नाना पटोलेंनी विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपचा विषय काढला आणि मग नेते बोलायला लागले. सरकारची या विषयावर पूर्ण चुप्पी होती. अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सरकारला निवेदनाचे आदेश दिले. दिनांक 18 जुलै, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यामध्ये ना हनी आहे ना ट्रॅप आहे असं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र राज्यात झालेले सत्ता बदल यामागे हनी ट्रॅप असल्याचं सांगत बॉम्ब फोडला. आणि म्हणूनच आता हे प्रकरण फक्त व्यक्तींशी नाही तर राज्याच्या राजकारणाशी सुद्धा लिंक होताना दिसतंय. दिनांक 19 जुलै, नाशिकमध्ये जे चकचकीत रिसॉर्टमध्ये हा प्रकार घडला तिथे पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली. अर्थात यात ऑफिशियली काहीही सांगण्यात येत नाहीये आणि इतकंच नाही तर कोणाची तक्रार नाहीये असंच भासवणं सुरू होतं. आता पुढे काय झालं तर दिनांक 20 जुलै, इथे प्रकरण जरा सिरियस झालं. कारण महिलेने अधिकाऱ्यांना कसं नदी लावलं, तिथे काँग्रेसचा एक्स कार्यकर्ता जो मालक होता त्याने काय करत होता वगैरे वगैरे बोललं जात असतानाच खासदार संजय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकला. तिकडे रिसॉर्टमध्ये कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आणि काही खोल्या सील सुद्धा झाल्या. दिनांक 21 जुलै, आमचं म्हणजे महाविकास आघाडी सरकार हे हनी ट्रॅपमुळे पडलं. 16 ते 17 आमदार आणि 4 खासदार याच प्रकरणातून गळाला लावले असा आरोप करत राऊतांनी नवा भूकंप केला आणि तिकडे नाशिकमध्ये रिसॉर्ट मालकाची चौकशी सुद्धा झाली. दिनांक 22 जुलै म्हणजे आज आज त्याही पुढे जाऊन राऊतांनी काही आकडे दिले. सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे यांच्या सोबत कोण 10 आमदार गेले असते हे आम्हाला माहित होतं. दोघांचं तळ्यात मळ्यात होतं आणि उरलेले सगळे शहा आणि फडणवीसांनी पाठवले. मग त्यामध्ये हनी ट्रॅपची सीडी, पेन ड्राईव्ह हे सगळं होतं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. सत्तांतराच्या काळामध्ये हे सगळं घडलं आणि त्यामधूनच सरकार पाडलं गेलं. आमदार गेले पण 4 खासदार सुद्धा त्यामुळेच गेले. त्यांची नावं माहिती आहेत. 4 खासदार हे हनी ट्रॅपमुळेच गेले. त्यांना कुठे अडकवलं ही जागा माहिती आहे. याबद्दल आम्ही त्यांना सावध केलं होतं. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करता असं सांगत त्यांनी भाजपवर निशाणा सुद्धा साधण्याचा प्रयत्न केला. आता या सगळ्या घडामोडी ज्या आहेत ना राजकीय, त्या मी तुम्हाला तारखेवर सांगितल्या. पण नेमकं प्रकरण काय आहे तर नाशिकमध्ये काँग्रेसच्या एका माजी नेत्याने काही अधिकारी आणि मंत्र्यांना स्वतःच्या रिसॉर्टमध्ये ट्रॅप केलं. अर्थात त्यासाठी त्यांनी काही महिलांची मदत घेतली. पाथर्डी भागामध्ये असणाऱ्या या अलिशान रिसॉर्टमध्ये रिलॅक्स होण्यासाठी अधिकारी आणि नेते नियमित येत होते. अनेक वर्षांपासून येत होते. असं म्हटलं जातं की नाशिकमध्ये येणारे बहुतांश नेते या मालकाला भेटत होते आणि तिथे त्यांची सोय केली जात होती. मात्र या मालक नेत्याची कामं अडायला लागल्यावर किंवा पाहिजे तशी होत नाहीत म्हटल्यावर त्यांनी खोल्यांमध्ये कॅमेरे लावून ट्रॅप करायला सुरुवात केली. त्यात माजी आणि आजी मंत्र्यांचा समावेश असल्याचं बोललं जातंय. इतकंच नाही, ट्रॅप करण्याचे कॅमेरे तब्बल 8 कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचं सुद्धा समजतंय. हा ट्रॅप बाहेर आला तर अनेक मोठे मासे गळाला लागतील यात शंका नाही. आता दुसरा हनी ट्रॅप आहे ठाण्यामधला. तिथे माजी होमगार्ड असलेल्या महिलेचा सहभाग असल्याचं सांगितलं गेलं. मदत मागण्याच्या हेतूने तिथे ओळख केली गेली. त्यानंतर बातचीत, मैत्री, मग कॉल आणि प्रत्यक्ष भेटून रिलेशन ठेवले जायचे. त्यातून पुढे ब्लॅकमेल व्हायचं असंही कळतंय. इतकंच नाही तर न्यूड कॉल, हाफ न्यूड कॉल ते रेकॉर्ड केले गेले. यासोबत अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं. थोडे थोडके नाही तर राज्यामधले 70 ते 72 अधिकारी यामध्ये अडकल्याचं बोललं जातंय. बऱ्याच ठिकाणी तक्रारही दाखल आहेत. पण आता याच प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलाय. आता या प्रकरणाला नेमकं धक्कादायक वळण काय लागलंय तर ठाण्यामध्ये ज्या महिलेचं नाव घेतलं गेलं तिने आज करुणा धनंजय मुंडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन काही गंभीर आरोप केले. त्यामध्ये तिने चक्क 2 पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवत आपलं म्हणणं मांडलं. तिचं असं म्हणणं होतं की ठाण्यातल्या एका एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने जिम परिसरामध्ये माझ्याशी ओळख केली. तुम्हाला ओळखतो म्हणून मोबाईल नंबर घेतला. सातत्याने मोबाईलवरती मेसेज करत होता.
एक दिवस त्याने मला त्याच्या घरी चहा प्यायला बोलवलं. त्यानंतर तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यावं अशी माझ्या बायकोची इच्छा असल्याचं सांगितलं. महिलेशी बोलणं करून दिलं आणि त्यानंतर तिला चहा प्यायला बोलवल्यानंतर पाण्यामध्ये गुंगीचं औषध दिलं आणि त्याने आणि त्याच्यासोबतच्या एका सहकाऱ्याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक ट्विस्ट आला. ते म्हणजे संजय राऊतांनी प्रफुल्ल लोढा या व्यक्तीसोबत मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो ट्विट केला. प्रफुल्ल लोढावरती ऑलरेडी हनी ट्रॅप प्रकरणामध्ये काही गुन्हे दाखल आहेत. अर्थात त्याच्यावरचं स्पष्टीकरण पण आता महाजनांनी दिलेलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांनी सुद्धा महाजनांवरती काही आरोप केलेले आहेत आणि एकूणच या प्रकरणामध्ये वेगवेगळे रंग भरायला सुरुवात झाली, काही नावं यायला सुद्धा सुरुवात झाली. ठाण्यामध्ये माहिती नाही, पण नाशिकमध्ये या प्रकरणामध्ये अंतर्गत चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि ती चौकशी होती अधिकाऱ्यांची. ज्या अधिकाऱ्यांनी त्या रिसॉर्ट मालकाच्या संबंधित असलेल्या संस्थांना मदत केली आहे त्यांची चौकशी होतीये. या हॉटेल व्यावसायिकाच्या जमिनी व्यवहारांबाबत सुद्धा सखोल तपास होणार आहे. याशिवाय महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स बघितले जात आहेत आणि त्यांचे संबंध सुद्धा तपासणीच्या चौकटीत आलेत. यासाठी क्राईम ब्रँच आणि इंटेलिजन्स एकत्र माहिती घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची मुळं लवकरच पोलिसांच्या हाती लागतील. पण समोर येतील का, हा खरं तर मुद्दा आहे. बघा, प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी दोघंही लोकशाहीचे महत्त्वाचे खांब आहेत आणि दोघंही नेमके यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे कोण कोणाला अडकवणार आणि स्वतः नामानिराळं होणार हेच बघावं लागेल. पण जे कोणी समोर येतील त्यांचं करिअर संपू शकतं आणि म्हणूनच हे प्रकरण समोर आणायला सरकार तितकंसं उत्सुक दिसत नाही. एकीकडे हनी ट्रॅप झालाच नाही असं मुख्यमंत्री विधान करतायत, भर विधान सभेमध्ये करतायत, तर मग तपास कशाचा आणि कोणता सुरू आहे? कागदावर तर काहीच नाही, मग तपासाची ही कुठली पद्धत आहे? आणि राऊत सांगतात त्यात खरंच तथ्य आहेत का? मुद्दे अनेक आहेत. जे जे समोर येईल ते तुमच्या समोर घेऊन येऊ. तूर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच. सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.